घरच्या घरी आपल्याला शेजवान चटणी बनवायची आणि तीही साध्या सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. खूप साधी, सोपी आणि कमी वेळात होणारी ही चटणी आहे. चला सुरुवात करूया. इथे मी 15 ते 20 मिरची घेतलेली आहे, तिखट मिरची. आणि त्याचसोबत मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे, जवळपास 10 ते 15 मिरच्या. आता आपण ह्यामधल्या बिया काढून घेणार आहोत. बिया जर नाही काढल्या तर आपली शेजवान चटणी ही तिखट होण्याची शक्यता आहे, म्हणून आपण याच्या बिया काढून घेऊया. अतिशय स्वादिष्ट अशी शेजवान चटणी लागते आणि घरी तयार केलेली चटणीचा स्वादही खूप बेस्ट लागतो. जरूर करून बघा. तर इथे आपण बिया काढून घेतलेल्या आहेत. इथे पाणी गरम केलेले आहे गॅसवर मी. आणि ह्यामध्ये आपण आता टाकूयात आपण निवडलेल्या मिरच्या आणि ह्या 10-15 काश्मीरी मिरच्या. आणि हे आपण अर्धा तासच भिजवणार आहोत, कारण की पाणी खूप गरम करून घेतलेलं आहे. तर आता अर्धा तास याला झाकण ठेवून आपण भिजत ठेवूया. अर्ध्या तासानंतर आपल्या ह्या मिरच्या एकदम अशा फुलून आलेल्या आहेत. बघा तुम्ही, एकदम नरम पडलेल्या आहेत ह्या. आणि हे पाणीसुद्धा आपण नंतर वापरणार आहोत, त्यामुळे हे पाणी फेकून नाही द्यायचं. आपण असंच बाजूला ठेवूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या मिरच्या टाकून घेऊया. आणि यामध्ये आपण आता एक पळी गोड तेल टाकणार आहोत, जेणेकरून चटणीला जास्तीत जास्त पाणी लागणार नाही. आणि त्यामुळे काय होईल, शिजवताना सुद्धा आपल्याला वेळ हा कमी लागेल. म्हणून आपण यामध्ये एक पळी गोड तेल टाकलेलं आहे. चला आता मिक्सरला थोडंसं जाडसर आपण वाटून घेऊया. आहा, खूप सुंदर कलर आलेला आहे आपल्या शेजवान चटणीला. आणि आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. बघा, जास्त बारीक पण वाटायचं नाही आपल्याला. इथे मी एक पॅन ठेवलेला आहे आणि शक्यतो आपल्याला तेल थोडं जास्त टाकायचं आहे, म्हणजे आपली शेजवान चटणी जास्त दिवस टिकेल. इथे मी साधारणतः 2 पळ्या गोड तेल घेतलेलं आहे आणि एक पळी आपण अगोदरच चटणी वाटताना टाकलेलं आहे. अतिशय सोपी पद्धत आहे आणि जवळजवळ ही रेसिपी लसण टाकून घेऊया. साधारणतः 4 चमचे बारीक चिरलेलं लसण आहे हा. अद्रक 3 चमचे बारीक चिरलेली अद्रक. आणि आपण मस्तपैकी याचा असा खमंग वास सुटेपर्यंत याला मंद आचेवर आपण तेलामध्ये फिरवत राहूया. अद्रक आणि लसणाचा असा वास येत आहे खमंग. आणि आता आपण याच्यामध्ये आपली जी पेस्ट केलेली मिरची आहे ती आपण याच्यामध्ये टाकूया.
सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया आपण. आणि जी मिक्सरला लागलेली चटणी होती त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चम्मच पाणी टाकलं आणि ते सगळं हे करून परत आपण याच्यामध्ये टाकलं. आता याला चांगलं तेलाचे बुडबुडे तेल सुटेपर्यंत आपण याला 5 ते 10 मिनटं शिजवून घेऊया. छान तेल सुटलेलं आहे. मंद आचेवर आपण याला शिजवत आहोत. अर्धा चम्मच इथे मी मिरे पावडर टाकलेली आहे. यामुळे आपल्या चटणीला एक खमंग असा सुवास येणार आहे आणि चव येणार आहे. 1 चम्मच साखर टाकलेली आहे. चवीनुसार यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत आणि 4 चम्मच इथे मी टमॅटो सॉस टाकणार आहे. यामुळे आपल्या चटणीला एक चांगली चव येणार आहे. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया आपण. आणि ब्लॅक चिली सॉस अर्धा चम्मच टाकलेला आहे मी छोटा. आणि तयार आहे आपली चटणी. आणि हीच चटणी जवळपास 1 ते 1.5 महिना टिकते. त्यामुळे जरूर करून ठेवा आणि ह्या चटणीचा आस्वाद घ्या. रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. वाव, खूप छान असं टेक्स्चर झालेलं आहे आणि याची टेस्टही तेवढीच चांगली आहे. त्यामुळे जरूर करून बघा. साधी, सोपी आणि टेस्टी रेसिपी.